सोन्याच्या दरात 1,300 रुपयांची वाढ. सोन्याचा दर विक्रमी 97,500 रुपयांवर. अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी. अचानक आलेल्या पावसामुळे लोकांची तारांबळ. कांदा संत्रा पिकाला फटका बसणार. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ शिर्डीच्या राहुरीमध्ये उपोषण. 20 दिवस उलटूनही आरोपी सापडत नसल्यानं माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांचं उपोषण. भाजप प्रत्येक महिन्याला आता जनता दरबार आयोजित करणार. भाजपचे सर्व मंत्री प्रदेश कार्यालयात येऊन जनता दरबार घेणार. राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेशच्या वतीनं समता महोत्सवाचं आयोजन. 23 एप्रिलला अजित पवारांच्या उपस्थितीत महोत्सव पार पडणार. पंढरपूरमध्ये विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना मिळणार मोफत प्रसाद. आषाढी वारीच्या निमित्तानं दर्शनानंतर लाडूचा प्रसाद दिला जाणार असल्याची मंदिर समितीची माहिती. मुंबईमध्ये उद्या पोलीस भरती 2024-25च्या पूर्वतयारीसाठी महत्त्वाची बैठक. महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बैठक. महिला सुरक्षेसाठी बुलढाणा पोलिसांचं महत्त्वाचं पाऊल. एकाच क्लिकवर जिथे असाल तिथे मिळणार मदत. महिला आपत्कालीन मदत आणि मार्गदर्शन लिंकचा बुलढाण्यात अफलातून प्रयोग. नवी मुंबईमध्ये खाजगी महाविद्यालयीन शिक्षकांचा शिक्षण विभागाच्या कार्यालयावर मोर्चा. मोर्चात मुंबई, रायगड आणि पालघरसह ठाण्यातले शिक्षकही सामील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.